कुंडली जुळवताना लोकांना वाटतं की चला आपण गुणमिलन पाहू, पण ज्योतिषशास्त्रामध्ये 2 संकल्पना आहेत मुख्य जेव्हा आपण पत्रिका जुळवतो त्यावेळेस. त्याच्यामध्ये गुणमिलन आणि ग्रहमिलन हे 2 महत्वाचे पार्ट आहेत. ग्रहमिलन म्हणजे कुंडली पाहणे, कुंडली जुळवणे, कुंडलीतील सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणे. आणि गुणमिलन म्हणजे तारा, वश्य, योनी, ग्रह मैत्री, भ्रुकुट, नाडी अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमध्ये ते किती जुळतं. आता त्याच्यामध्ये जर आपण केलं तर गण हा एक विषय महत्वाचा आहे. तो देवगण आहे, राक्षस गण आहे आणि मनुष्यगण आहे. या तिन्ही गणाच्या व्यक्तीमध्ये थोडीशी वैचारिक प्रधानता येते. देवगणाच्या व्यक्ती सत्वगुण प्रधान आहेत. राक्षस गणाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या कुठेतरी माझं माझं म्हणण्याकडे त्यांचा कल असतो, म्हणजे स्वतःला प्राथमिकता देतात. त्यानंतर मनुष्यगणात जी गोष्टी आहे ती सगळ्यांमध्ये मिसळून की मानवी वृत्तीला पूरक आहेत. देवगणाशी देवगणाचा जर संबंध आला तर पूर्ण गुण उतरतात. देवगणाच्या व्यक्तीमध्ये सात्विकता असते. देवगण आणि राक्षसगण यांचं फार वैचारिक तत्व जुळत नाही. मग अशा वेळी ज्यावेळी आम्हाला लक्षात येतं की ही एक व्यक्ती देवगणाची आहे, एक व्यक्ती राक्षसगणाची आहे, तर राक्षसगणाच्या व्यक्तीमधले जे ग्रह आहेत काही की जे ग्रह सत्वगुण प्रधान आहेत त्यांची प्रबलता चांगली आहे का, ते मित्र राशीत आहेत का, त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानावरती शुभग्रहांची दृष्टी आहे का, जोडीदाराशी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत का, अशा सगळ्या गोष्टी पाहून मग त्यावेळेला आम्ही ठरवतो की आपल्याला इथे गणाच्या प्राधान्यतेला फार महत्व द्यायची आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे गुण जुळवताना फक्त गुणच पाहायचंय असं नाही, गुणांसोबत ग्रहमिलन फार महत्वाचं आहे.